संप्रदायाची शोकांतिका अशी आहे, तुमच्या लक्षात काही राहत नाही आणि त्यामुळे आम्ही अभ्यासाची बोंब पाडत नाही. हा, म्हणून जे चालू आहे चालू आहे, पण काहीतरी गुरुकृपेने नवीन काहीतरी प्रयास असावा. त्या न्यायाने आमचे आदरणीय हार्मोनियम बाबा सुद्धा सुंदर मुरलेले व्यक्ती आहेत, ते सुद्धा उपस्थित आहेत. सगळे समोर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीत आपली 8:30 ते 10:30ची वेळ आहे आणि आता 9:45 वाजलेले. फक्त अर्धा तासात कीर्तन होईल. विठ्ठल 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 तर संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री संत कोणाचा अभंग या बोला ना, तेवढं तरी लक्षात ठेवत जा. कोणाचा आहे? श्री संत सेना महाराज. कोणते महाराज? सेना महाराज. सेना महाराजांचा अभंग आहे. पण तुम्ही सेना म्हणजे सेना आहेत पण तुम्ही आहेत ना. हा, या अभंगामध्ये संत सेना महाराज मानवाला विचार करायला सांगतात. आता मानवावर अशी काय परिस्थिती आली हो की संतांना सांगावं लागलं की बाबांनो तुम्ही विचार करा. कारण की मानवाची विचार करायची पात्रता पातळी अत्यंत खालावलेली आहे आजच्या स्थितीला, आणि म्हणून संतांना तो उपदेश करावा लागला. कारण की आपलं सगळं जीवन जर कशावर अवलंबन असेल तर ते कशावर अवलंबन आहे? आपल्या विचारांवर. जो जसा विचार करतो तशा पद्धतीने त्याचं जीवन घडत असतं. खरं की खोटं? हा, एखाद्याने जर विचार केला आत्तापासून की नाही मला खूप मोठं व्हायचंय, बरं फक्त विचार करून चालत नाही, त्यासाठी कृतीही करावी लागते. विचार केला पण विचार होणं महत्वाचं आहे. विचार केला की मला खूप मोठं व्हायचंय आणि विचार केल्याबरोबर तो व्यक्ती जर कृती करायला लागला ना तर या जगामध्ये त्याची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. पण पहिली गोष्ट आपण विचारच करत आणि जे विचार करतो ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आपण काय करतो? विचार करतो. पण माणसाचं जीवन विचारावर अवलंबून आहे. आज जेवढे काही साधू संत झाले, आज ज्ञानोबराय झाले, तुकोबराय झाले, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे काय हो? त्यांचे विचार आहेत. तुकोबरायांचा गाथा म्हणजे काय? त्यांचे विचार आहेत, त्यांचा अनुभव आहे. अरे माणसाचं संबंध जीवन, आपण कोणामुळे दुखी नाही आणि कोणामुळे सुखी. आपण आपल्या विचारामुळेच दुखी आहोत आणि आपल्या विचारामुळे सुखी आहोत. समजा आपला मुलगा नापास झाला, आपला म्हणजे तुमचा, हा समजा मुलगा नापास झाला आणि तुमच्या मनात जर हा विचार आला माझा जाऊ द्या नापास झाला, शेजारच्याचा कस काय पास झाला, तर हे सुद्धा काय या विचारामुळे सुद्धा माणसाला काय होतं? दुःख होतं. माझ्या शेतात किती पिकलं या विचारापेक्षा दुसऱ्याच्या शेतात का जास्त पिकलं याचा आपण काय करतो? विचार करतो आणि म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून संतांचं म्हणणं आहे बाबांनो, तुम्हाला जर सुखी जीवन जगायचंय, आनंदी जीवन जगायचंय, समाधानी जीवन जगायचंय ना तर चांगले विचार करा. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, नाही पडेल समाधान, नाही पडेल समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, विचारा वाचून न पविजे जगजान, विचारा वाचून न पविजे समाधान, विचारा वाचून न पविजे समाधान, विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, विचारा वाचून न पविजे समाधान. हे विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. म्हणून जीवनामध्ये विचाराची परिपक्वता
परिपक्वता फार महत्वाची आहे. पूर्वीचे लोक, जुने लोकांनी एवढे दुःख पाहिले ना महाराज, एवढे दुःख पाहिले हो. असं सांगतात 72च्या दुष्काळामध्ये, मी थोडा 10-11 वर्ष लेट आहे त्या मानाने, समजा 72च्या दुष्काळामध्ये लोक काय खायचे म्हणे, लाल ज्वारी बाजरी काहीतरी खायचे आणि जीवन जगायचे. तरी सुद्धा त्यावेळेला आत्महत्याचा विचार कोणी केला नसेल. जगून निघायचे लोक, पूर्ण संपूर्ण जीवन व्यवस्थित घालवायचे. आणि आज अशी परिस्थिती आहे, नवीन लग्न झालं, घरी आला, बायकोला पाणी मागितलं, ए बायको काय म्हणतात अरुण, काय म्हणतात, हा तुझं आत्ता झालंय, काय म्हणतात रे, पाणी दे, पाणी दे, असं पाणी दे, ताम्या मारे फेके रे, विठाला विठाला विठाला. एक तर पहिलेच भेटत नाही, त्याच्यात पाणी दे. अगं पाणी देते का, पाणी दे असं म्हणायची. तुमचा टाइम गेला, आता तुम्ही आताही रुबाब करू शकता, काय की ते तुम्हाला सोडणार नाही. पण आता मुलीही एवढ्या सेन्सिटिव्ह आहे, जास्त रुबाब केला तर ते म्हणे गरज नाही, चाललो मी, अशी परिस्थिती आहे. तर समजा तिला सांगितलं ए पाणी दे मला, ती म्हटली का हो तुम्हाला दिसत नाही का मी काम करते, हा जा तुमच्या हाताने घ्या. एवढं जरी म्हटलं ना, तो मुलगा रागात मला असं बोलली. शेतामध्ये जातो, शेंदामध्ये अमृताचा डबा ठेवलेला असतो, तो अमृताचा डबा पितून मरून जातो. कशावरून, फक्त बायकोनी पाणी दिलं. बरं हे काही मी काल्पनिक तुम्हाला कथा सांगतोय का, हे झालेलं नाही का, होत नाही का. ओ शिल्लक कारणावरून लोक आत्महत्या करतात. हे कशाची कमतरता आहे, हे विचारांची काय आहे कमतरता आहे. हे विचार अपरिपक्व असण्याचे लक्षण आहे जीवनामध्ये. म्हणून माणसाचे विचार फार महत्वाचे. देखिए जिसके जीवन का विचार अच्छा है ना, उसका ही जीवन बेहतर होगा, लेकिन जिसके जीवन के विचार अच्छे नहीं हैं उसका जीवन दुखी होगा. आप कोई प्रसंग बताओ, रामायण में चलिए, जिस समय दंडकारण्य में भगवान राम सीता मैया के साथ, जिसको हम नासिक कहते हैं, वहां पे विराज रहे थे. एक समय ऐसा हुआ, शूर्पणखा आई. शूर्पणखा मालूम है किसको कहते हैं, जिसके नख सूप की तरह बड़े होते हैं. इथं कोणाचे नाही ना एवढे नख मोठे मोठे, काही काहींचे एवढे मोठे असतात ना, नाक खाजवायचं तरी हात उचलायची गरज नाही, असं बसल्या बसल्या खाजवतात, एवढे नख असतात. नाही मला ते वाईट लक्षण आहेत, ते दरिद्रपणाचे लक्षण आहेत. म्हणून जास्त नख वाढलेले नसावेत. पण आता जाऊ द्या, फॅशन आहे, फॅशनच्या नावाखाली सगळे. ते शूर्पणखा ते रामाला म्हणाली मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. त्यावेळेला रामप्रभू नाही म्हटले, लक्ष्मणाकडे पाठवलं, लक्ष्मणही नाही म्हटले. स्वतःचा अपमान वाटला, सीता मैयाला मारणार तेवढ्यामध्ये लक्ष्मणाने तिची नाशिका म्हणजे नाक कापला. आता नाक म्हणजे काय असतं हो, नाक म्हणजे एक आबरूचं लक्षण असतं, नाक म्हणजे एक इज्जतीचं लक्षण असतं. आपण सहज म्हणतो की नाही, एकाला विचारता का रे बाबा तुझ्या एवढा मोठा कार्यक्रम झाला, तुझा तो मित्र का बरं नाही आला, आपण काय म्हणतो, तेले कुठे नाक आहे, कुठं तो नाकाने चालत येणार होता का, तो पायानेच चालत येणार होता. नाक नाही म्हणजे त्याला माझ्या घरी इज्जत नाही. म्हणून त्या शूर्पणखेचं नाक जिथं कापलं, संस्कृतमध्ये नाकाला नाशिका म्हणतात. आणि नाशिकाचा अपभ्रंश काय झाला, नाशिक विठ्ठल 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 विठ्ठल. तो ऐसा हुआ, उसने रावण को बताया, रावण ने मारीच मामा को भेज दिया और मारीच मामा ने हरण का स्वरूप धारण किया. लेकिन वो कौन सा हरण था बताओ माताओ, आपको बहुत प्रिय है ना, सोना महंगा हो गया अभी ऐसा कहते हैं. किसका हरण था वो, सोने का नहीं, हाँ सोने का था. तो मुझे बताओ सोने का हरण होता है या नहीं होता है, होता है या नहीं होता है. कापड़ने की माता ये ज्यादा बोलती नहीं लगता है ना, कि कीर्तन में नहीं बोलती, जितना पूछा है उतना तो बता दिया करो. होता है या नहीं होता है, नहीं होता है. आपको पता है माताओं, सीता मैया को पता नहीं होगा क्या हो था, लेकिन क्या करे, होने वाली घटना होके ही रहती है. आगे की कथा पता है. राम जी को भेजा, राम जी भी चले गए. वो जैसे ही वह मारीच ने राम जी की आवाज में हे लक्ष्मण मुझे बचाओ, हे सीते मुझे बचाओ ऐसा जब कहा, तब सीता ने कहा लक्ष्मण जी जाओ जल्दी से. अरे मेरे स्वामी,
संकट में है, आप उनका रक्षण करो। उस समय लक्ष्मण ने कहा, मैया मेरे राम जी का रक्षण, मेरे राम सारी दुनिया का रक्षण करते हैं, वो जगत पिता है, सारी दुनिया को संभालते हैं, अरे काल भी उनसे थर्राता है, और ऐसे मेरे राम को रक्षण करने की कोई आवश्यकता नहीं है। माता चिंता मत कीजिए, राम जी सुरक्षित ही आ जाएंगे, आप कुटिया में शांति से बैठिए, चिंता मत करिए। और संरक्षण करने लगे लक्ष्मण जी। अब मुझे बताओ, लक्ष्मण जी की यहाँ कुछ गलती है? तुम्ही बोलत चला बरं, काही मी इकडं नाही विचारू शकत इकडं। हां काही का आपलं मराठी चॅनल चालू देऊ, काय राणी करू, नाही ना? हां हां, समजतं आपल्याला, सगळं समजतं, पिक्चर बी पाहता तुम्ही, तुम्हाला सगळं समजतं। तर मला सांगा, काही चूक होती का सीतामैयाची, आपल्या लक्ष्मणाची काही चूक होती का? नहीं, लक्ष्मण की कुछ भी गलती नहीं थी, लेकिन सीता मैया जैसे ही कुटिया में बैठती है तो मस्तक घूमने लगा और मस्तक में पुराने मतलब बुरे विचार आने लगे। सीता सोचने लगी, वनवास तो मेरे पति को दिया था, और मैं तो पत्नी हूं, अर्धांगिनी हूं, तो मुझे तो जाना आवश्यक है। मैंने अपना पत्नी धर्म निभाया, इसलिए मैं वनवास में आ गई। लेकिन ये लक्ष्मण का क्या काम था यहाँ पे? हालांकि उसको नहीं कहा था कि तुम मत आओ, फिर भी वो जबरदस्ती आया। तो आया, उसकी पत्नी उर्मिला वो भी आने वाली थी, लेकिन उसको आने क्यों नहीं दिया? तो इसी से पता चलता है कि इसके मन में कुछ ना कुछ मेरे प्रति बुरा है। देखो लक्ष्मण जी के ऐसे विचार नहीं, लेकिन ऐसे विचार किसके हैं? सीता मैया के मन में ऐसे विचार आ गए, अरे हाँ, और इसीलिए ये देख रहा था कि कब मुझे संधि मिलेगी, कब मुझे चांस मिलेगा, और मैं इस संधि का सोना करूंगा। और लगता है उसे ये क्या है, संधि मिल गई है। तब सीता मैया कुटिया से बाहर आई और लक्ष्मण जी से कहने लगे, हे लक्ष्मण जी, मेरे प्रभु के रक्षण के लिए आप क्यों नहीं जा रहे हो? लक्ष्मण ने कहा, मैया मैं आपको विनती करता हूं, अरे मेरे राम का रक्षण करने की ताकत किसी में नहीं, मेरे राम तो सारी दुनिया का रक्षण करते हैं, आप मत डरिए। और राम जी ने मुझे आज्ञा दी है कि कुछ भी हो जाए सीता का त्याग मत करना, सीता को छोड़ के मत जाना, तो मैं उनकी आज्ञा का उल्लंघन नहीं कर सकता। अरे लक्ष्मण, मुझे पता चल गया, तुझे यही चाहिए था, बस इसी चीज की तू राह देख रहा था इतने दिनों से कि राम कहीं संकट में चले जाए, और संकट में जाने के बाद मैं अकेली तुझे प्राप्त हो जाऊं और तू तेरे बुरे विचार मुझ पे थोप दे, मुझे यही लगता है। अरे लक्ष्मण, तेरे मन में मेरे लिए अच्छे विचार नहीं है, बुरे विचार है, तेरी दृष्टि मेरे लिए खराब है। और जैसे ही लक्ष्मण जी ने ये सुना कि जैसे गरम लोहा पिघला कि उनके कान में डाल दिया, ऐसा उनको तकलीफ होने लगी, दर्द होने लगी। उन्होंने तुरंत कहा, मैया अगर आप दूसरा कुछ बोलते ना मैं सुन लेता, लेकिन आपने मेरे चारित्र्य पे दाग लगाया है, और मैया मैं मेरे प्रभु की आज्ञा का भंग करना पड़ेगा मुझे, क्योंकि आपने मेरे चारित्र्य पे प्रश्न उठाया है। उस समय फिर भी लक्ष्मण जी ने एक रेशा खींच दी और कहा कि मैया कुछ भी हो जाए, सारा त्रैलोक्य भस्म हो जाए, लेकिन आप इस रेखा को मत लांघना। और ऐसा कह के चले गए। आगे की कथा सब आपको पता है। रावण आया, साधु का वेश धारण, ऐसे कपड़े पहन के आया था, और उसने कहा कि कुछ भिक्षा दे दो। उसने भिक्षा दी, उसने कहा जरा पास आके दे दो। उन्होंने वो रेखा लांघ ली और रावण ने राक्षुर बन के उनका अपहरण कर लिया। और राम जी ने कहा कि मेरे लक्ष्मण का अपमान करती है ना तू, तुझे सोने का हरण चाहिए था ना, अरे जा सोने की लंका में 6 महीने तक रहे थे, तुझे पता चलेगा सोने का क्या है। विठ्ठल 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 विठ्ठल। 6 महिन्यापर्यंत सीतेला दुःख भोगावं लागलं. कशामध्ये? त्या सोन्याच्या लंक्यामध्ये. आणि हे दुःख कशामुळे प्राप्त झालं? रामामुळे प्राप्त झालं का? लक्ष्मणामुळे प्राप्त झालं का? रावणामुळे झालं का? शूर्पणखेमुळे झालं का? विभीषणामुळे झालं का? अंगदामुळे झालं का? जास्त जाऊ द्या. कोणामुळे प्राप्त झालं? कोणामुळे? सोन्यामुळेही नाही झालं. वाह, यांनीच कीर्तन ऐकलं, बाकीना झोपेला जातात. विठ्ठल 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 विठ्ठल. फक्त विचारांमुळे, ना सोनं ना नाणं ना दागिनं ना काही नाही, फक्त विचारांमुळे. का?
रामजी गेले असते, त्याला मारून आले असते, काही फरक पडत नव्हता. रामजी थोड्या वेळात येणारच होते, पण विचार असे निर्माण झाले सीतामय्याच्या मनात, खूप विचार निर्माण झाले आणि भडा 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 बोलून गेली आणि त्याचा परिणाम दुःख भोगावा लागला. म्हणून मनुष्य असतो सुखी त्याच्या विचारामुळे आणि मनुष्य दुःखी असतो त्याच्या विचारामुळे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून संत सेना महाराज सांगतात, बाबांनो अरे तुम्ही विचार करताना, आणि बघा मनुष्य म्हटला म्हणजे तो काही ना काही विचार करतच असतो. आता इथं आपण बसलेले आहात, आता इथं जे कीर्तनाला बसले सगळ्यांचे एकच विचार आहेत का? बोला, एकच विचार आहे का? गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्टिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी. ऐकणाऱ्यांमध्ये सुद्धा काही गाते, काही फक्त गायन ऐकायला आलेले असतात, त्यांना कीर्तनाशी काही घेणं देणं. काही गाते श्रोते काही कीर्तन ऐकायला येतात, हे मध्ये मध्ये गायन करतात ना, ते म्हणतात या काय आल्लाय राहणार असं म्हणतात ते. हा, मी नाही म्हणत, ते म्हणतात. म्हणजे त्यांना ओ बंदर क्या जाणे अद्रक का स्वाद, त्या न्यायाने त्यांना ऐकायचं असतं, पण त्यांना गायन कळत. गाते श्रोते आणि पाहते, काही असं जेवण वगैरे झालेलं असतं, शतपावली करायची असते, असं डेअरीवर हात फिरवत फिरवत गल्लीमध्ये येतात. चल बव्वा देखील बो कोणता शे, हां कायाशे गोराशे, हां पिव्याशे सफेदशे, लाल लाल बैराम लाल शे कोणता शे, पाहून घेऊ आपण कोणता आहे. त्यासाठी नुसतं पाहण्यासाठी येतात आणि जरा बरा दिसला मग थोडंसं टेकून घेतात, बसून घेतात, झटकून निघून जातात. पाहते काही चतुर, काही चातुर्यपणा त्यांना आवडतो, काही विनोदी, काही नुसतं पांचटपणा ऐकण्यासाठी खिखी करण्यासाठी येतात. दुष्टिते काही दूषित मनाने येतात. बघा सप्ताह फक्त चांगल्या लोकांमुळे पार पडतो बरं असं नाही. बरं सप्ताह निव्वळ हे अंथरण्यामुळे पार पडतो असं नाही. सप्ताह मंडप टाकणाऱ्यामुळे पार पडतो असं नाही. सप्ताह टाळकरींमुळे पार पडतो असं नाही. सप्ताह वाजवणाऱ्यामुळे म्हणणाऱ्यामुळे साऊंडवाल्यामुळे पार पडतो असं नाही. सप्ताह भोजन खाऊ घालणाऱ्यामुळे पार पडतो असं नाही. केवळ सप्ताह कीर्तन घेणाऱ्यांमुळे पार पडतो केवळ असंही नाही. सप्ताह कीर्तन करणाऱ्यामुळे पार पडतो केवळ असंही नाही. सप्ताहाला पाय न घालणाऱ्यामुळे सुद्धा सप्ताह व्यवस्थित. आणि सगळ्यात महत्वाचं ते, म्हणून जे पाय घालतात ना त्यांचा तर तुम्ही आवर्जून सत्कार करायला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सगळ्या विचारांचे लोक असतात, कीर्तनामध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी सगळ्या विचारांचे लोक असतात. मनुष्य एक असा प्राणी आहे जो सदोदित विचार करत असतो. सदोदित. एखादा समजा सहज बसला असेल, त्याला विचारलं अरे क्या भैया क्या कर रहे हो, अरे कुछ नहीं. अरे सच बताओ क्या कर रहे हो, अरे कुछ नहीं. अरे सच बताओ, अरे कुछ नहीं. हा म्हणतो कुछ नाही, पण काही ना काही डोक्यामध्ये काय चालू असतात, काही काही खटका पडलेला असतो, काहीतरी विचार मनामध्ये येतात. मग संत सेना महाराज म्हणतात अरे विचार करणं हा मानवी स्वभाव आहे. विचार करणं, आपण वाईट असो चांगले असो कोणतेही विचारांचा त्याग आपण करू शकत नाही. सदोदित आपण विचार करतो. आणि म्हणून संत सेना महाराज म्हणतात बाबांनो तुम्हाला विचारच करायचा आहे ना, मग मनुष्य भलते सलते इकडचे तिकडचे विचार करतो. म्हणून इकड तिकडचे न विचार करता बघा तुम्हाला IMP करून देतो असं सेना महाराज म्हणतात. इकड तिकडचे विचार करू नका, मग चांगले विचार करा. का विचार करायचे ज्यांना. एक मनुष्य असं रस्त्याने निघाला, गरीब माणूस रस्त्याने निघाला आणि तो काय करायचा, असं पॅन्टमध्ये हात घालायचा आणि हळूच असं खायचा, इकडे तिकडे पाहत चालायचा, असं लगेच इकडे तिकडे पाहायचा, लगेच हात घालायचा, असं खात चालायचा. मित्रांनी पाहिलं, त्याचा हात धरला, तो म्हणे माले बी मित्र असतात ना, मला पण काय खातोय दाखव म्हणे. तो म्हणे काहीच नाही. अरे खोटं नको बोलू, दाखव. काय हातात काहीच नाही, खिशात पाहिलं तर काहीच नाही, तोंडात पाहिलं तर काहीच नाही. काय रे म्हणे काय खात होता. अरे मी खोटे मोठे शेंगदाणे खात होतो म्हणे. काय म्हणे असं खोटे मोठे. तो म्हणा अरे मूर्खा नालायका, तुला खोटं खायचे तर काजू बदाम खाय ना, दुवाड शेंगदाणेच खातो तिथं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे जर खोटच आपल्याला खायचं आहे, मग काजू बदाम का खाऊ नये, पिस्ता खाऊ नये, ज्या महाग वस्तू आहेत ना कल्पनेतच खायचे आहे ना, तर मग चांगल्या वस्तू खाना. तिथं बी तुमचं दारिद्र्य लक्षण आहे का. तशा पद्धतीने माणसाला विचारच करायचा आहे ना, इकड तिकडचा भलता विचार न करतात. सेना महाराज म्हणतात मी सांग